कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी आपल्याबद्दल माझ्या घरच्यांना सांगितलं, तुम्ही येऊन रीतसर मला लग्नाची मागणी घातलीत। माझ्या घरच्यांना काहीच अडचण नव्हती, त्यांना तुम्ही पसंत होतात आणि आपलं लग्न ठरलं। शिक्षणाबद्दलचे तुमचे विचार, तुम्हाला शाळा काढायची होती, पुढे जाऊन कॉलेज काढायचं होतं, हे सगळं माझ्या घरच्यांना आवडलं। पण माझ्या घरी सुद्धा शिक्षणाची परंपरा होतीच आणि आपली दोन्ही कुटुंब जोडली गेली, आपलं लग्न झालं। बघा ना, अचानक हे सगळं कसं भडाभडा आठवायला लागलंय मला। हा, काय गंमत असते ना आपल्या मेंदूची। इतके दिवस मी हे सगळं आठवायचा प्रयत्न करत होते, काहीच आठवत नव्हतं, पण आज अचानक तुम्हाला पाहिलं आणि सगळं एकदम आठवायला लागलं। इतकी वर्ष मी स्वतःला शोधत होते, मी कोण आहे, या जगात माझं कोण आहे। तेवढ्याच आठवणी अशा धुसर दिसत राहायच्या आणि जे काय आठवायचं ते नक्की काय हेच कळायचं नाही। आणि अचानक मला आपल्या मुलाचा चेहरा, म्हणजे आपल्या अधिपतीचा चेहरा आठवू लागला, तुमचा चेहरा दिसू लागला। पण तुम्ही आणि आपला अधिपती माझं आयुष्य होतात, आजही आहात, कायम राहाल। हा एकच धागा पकडून मी तुम्हाला शोधत राहिले। घर आठवत नव्हतं, रस्ता आठवत नव्हता, काहीच आठवत नव्हतं, पण मी शोधत राहिले, फिरत राहिले। माझा अधिपती कुठे आहे? मला त्याला भेटायचं आहे। इतकी वर्ष गेली, खूप मोठा झाला असेल ना तो। प्लीज बोलवा ना त्याला, मला त्याला भेटायचंय, मला माझ्या अधिपतीला भेटायचंय। प्लीज जरा तुम्ही त्याला बोलवा ना। अहो तुम्ही असं शांत का आहात? हा, बोला ना काहीतरी। तुम्हाला हे सगळं पटतंय ना? हे सगळं खरं आहे ना? पण मला एक सांग, हे इतकं सगळं जर तुला आठवत होतं तर इथं यायला तुला इतकी वर्ष का लागली? नाही, इथे आल्यावर सगळ्या आठवणी जाग्या झाल्या। मला सगळं आठवत होतं, पण अगदी धुसर। त्या दिवशी तुझ्या बाबांना बघायला तू बाहेर पडली होतीस। तो दिवस मला चांगलाच आठवतो। माझ्या बाबांची तब्येत बिघडली आणि त्यांना बघण्यासाठी मी बाहेर पडले, बसने निघाले। खूप जोराचा पाऊस होता, आमची बस पुलावरनं जात होती आणि ती बस पुलावरनं नदीत कोसळली। आम्ही सगळेजण पाण्यात फेकले गेलो। कशी मी त्या बसमधून बाहेर आले, सगळ्यांच्या बरोबरीने वाहत चालले होते आणि अचानक एका दगडावर माझं डोकं आपटलं, बेशुद्ध झाले मी। काही तासांनी मी शुद्धीवर आले तेव्हा मला कळलं की गावातल्या एका आजीने माझा जीव वाचवला होता। त्यांनीच माझी काळजी घेतली, त्यांच्याच घरी त्यांनी मला ठेवून घेतलं, अगदी मुलीसारखी काळजी घेतली माझी, माझ्यावर उपचार केले। मला फारसं काहीच आठवत नव्हतं, मी कोण आहे, कुठून आले, पण त्या मला सतत सांगायच्या, तुला सगळं आठवेल, तुला तुझ्या घरचे भेटतील। आणि त्याच बरोबरीने त्यांनी माझ्यावर उपचार चालू ठेवले, औषधं चालू ठेवली। एक डॉक्टर, दुसरा डॉक्टर, तिसरा डॉक्टर, सतत उपचार होत राहिले माझ्यावर। चांगली ट्रीटमेंट मिळाली मला आणि हळूहळू माझी स्मरणशक्ती परत येऊ लागली। का कोणास ठाऊक, पण मला कोल्हापुरात यावंसं वाटलं।
मी कोल्हापुरात आले, पण मला आपलं घर, घराचा रस्ता काहीच आठवत नव्हतं. आणि जरी आठवलं असतं तरी काहीच ओळखता आलं नसतं, कारण हे शहर सगळं बदललंय. आपलं घर मला कधीच सापडलं नसतं. पण ही मुलगी मला भेटली. त्या नदीतून मला बाहेर काढणाऱ्या आजी आणि अक्षरा, जी मला इथपर्यंत घेऊन आली. तुमच्या दोघींचे खूप उपकार आहेत माझ्यावर. अक्षरा, मी तुझे आभार कसे मानू तेच कळत नाही. मॅडम प्लीज असं थँक्यू वगैरे नका ना म्हणू. बाबा हो, त्या एवढं सांगतायत तर. शब्दाने शब्द खरा आहे अक्षरा. मला कळत नाहीये मी याच्यावरती काय रिॲक्ट होऊ. ही चारूच असली पाहिजे, आणि त्याशिवाय एवढं सगळं हिला कसं माहिती असेल. पण मला हा धक्का सहन होत नाहीये की माझी चारू परत आली. मला सहन होत नाही अक्षरा. चारू नाही, पर ही समधी माहिती तुम्ही कुठून तरी मिळवून आणली आणि इकडे आल्यावर बोलत असाल तर. बोला की. या कोण आहेत? तुम्ही का बोलताय माझ्याशी? का असे सगळे प्रश्न विचारता? यांना कोणी अधिकार दिला माझ्याशी असं बोलायचा? कोण आहेत ह्या? हे सगळं काय आहे? आणि आल्यापासून या सगळ्या मला भुवनेश्वरी असं का म्हणतात? कोण आहे ही भुवनेश्वरी? हे आता जास्तच व्हायलंय बरं का. मावशी प्लीज तुम्ही जरा थांबा. मॅडम मी काय म्हणते, तुम्ही दमलाय आता. एवढ्या सगळ्या आठवणी इतक्या वर्षांनी पुन्हा त्याबद्दल बोलून तुम्ही दमला असाल. आत्ता आराम करा जरा. इतक्या वर्षात पुलाखालून खूप पाणी गेलंय. तुम्हाला हळूहळू सगळं कळेल. फक्त एक लक्षात घ्या मॅडम, आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आहे तुम्ही परत आल्याचा. खरंच खूप आनंद आहे. मी माझ्याबद्दल सगळं सांगितलं, पण तू कोण आहेस? या घराशी तुझं काय नातं आहे हे नाही कळलं मला. मी सून आहे या घरची, अधिपतींची बायको, अक्षरा अधिपती सूर्यवंशी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.